ओम शांती. आज 11 मे 2023ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, सर्वप्रथम स्वतःवर दया करा. त्यानंतर तुमचे कर्तव्य आहे आपल्या परिवाराला स्वर्गामध्ये जाण्याचा योग्य रस्ता सांगणे, म्हणून त्यांना सुद्धा लायक बनविण्याचा पूर्ण पुरुषार्थ करा. आजचा प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या रेसच्या आधारे शिवालयाचे मालक बनाल? उत्तर आहे, फॉलो फादर मदर. फक्त एका जन्मासाठी पवित्रतेची प्रतिज्ञा करा. नरकामधून मन काढून टाका. शिवबाबा तुमच्यासाठी शिवालय स्थापन करत आहेत, जिथे तुम्ही चैतन्यमध्ये राज्य कराल. कामधंदा करत असताना बाबांची आणि स्वर्गाची आठवण केल्याने राजाईचा तिलक मिळेल, अर्थात शिवालयाचे मालक बनाल. आजचे गीत आहे, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो. ओम शांती. काही ना काही सांगावे लागते. ओम शांती किंवा शिवाय नमहा, परमात्माय नमहा म्हणतात ना. ओम शांती आपण म्हणतो. हे आहे आपला आणि बाबांचा परिचय देणे. ती महिमा भक्त लोक करतात. त्वमेव माताश्च पिता त्वमेव. तुम्ही तर मुले आहात, ज्यांची महिमा भक्त लोक भक्ती मार्गामध्ये करतात. आज ते बाबा तुमच्या सन्मुख बसलेले आहेत. जर सन्मुख होते, आता पुन्हा सन्मुख बसले आहेत. या गोष्टी आता तुम्ही मुलेच जाणता, भक्त जाणत नाहीत. तुम्ही मुलेच जाणता की एक बाबाच आहेत, ज्यांची महिमा होत आहे. ते बाबा तुम्हा मुलांना किती सुख देत आहेत, ज्याने तुम्ही 21 जन्मांसाठी पुन्हा कधीही दुःखी होणार नाही. अशा बाबांच्या सन्मुख तुम्ही बसले आहात. तुम्ही जाणता हे आमचे बेहदचे पिता आहेत, जे आम्हाला स्वर्गाचे सुख देण्यासाठी सेवा करत आहेत. बाबा नेहमी मुलांची रचना करून त्यांची सेवा करून लायक बनवतात. बाबा जसे काही मुलांचे गुलाम बनतात, लौकिक पिता देखील मुलांची पालना अर्थात संगोपन करण्यासाठी किती मेहनत घेतात. दिवस रात्र हीच काळजी असते की मुलांची सेवा करून मुलांना लायक बनवावे. ते आहेत हदच्या रचनेचे गुलाम. हे आहेत मग बेहदचे बाबा. हे सुद्धा सांगतात, मुलांनो पूर्ण फॉलो करा आणि संपूर्ण वारसा घेऊन स्वर्गाचे मालक बना. मुलांवर नेहमी दया करायची असते. जो सेन्सिबल अर्थात बुद्धिवान पिता असेल, तो म्हणेल, का नाही मुलांनी सुद्धा सोबतच ही सच्ची कमाई करावी. लौकिक मुलांची स्थूल पालना तर अर्ध्या कल्पापासून करत आले आहेत. मुलांचे संगोपन करून मोठे केले, लायक बनवले. मुलांसाठी विल अर्थात मृत्यूपत्र केले. बस शरीर सोडले, मग जाऊन दुसरा जन्म घेणार. तो झाला हदचा पिता. हे आहेत बेहदचे पिता. ते हदचे ब्रह्मा आहेत. रचना रचून मग त्यांचे गुलाम बनतात. खूप मेहनत करावी लागते. मुले कुठे कुसंगामध्ये येऊन खराब होऊ नयेत, नाव बदनाम करू नये. परंतु ते झाले अल्पकाळाचे सुख. त्यांना हेही माहीत नसते की मुलगा सुपुत्र निघेल की कुपुत्र. बरेच असे कपूत अर्थात कुपुत्र निघतात, जे एकदम सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतात. पित्याची सारी संपत्ती उधळून एकदम संपवून टाकतात. म्हणून खूप सांभाळावे लागते. बेहदच्या बाबांना किती पूर्णा अर्थात काळजी असते. म्हणतात, तुम्ही देखील वारसा घ्या आणि आपल्या रचनेला सुद्धा वारसा द्या. परंतु तरीही कपूत मुले असतात. ती पित्याचे सांगणे मानत नाहीत. बाबा म्हणतात, अभ्यास करा, तर अभ्यास करत नाहीत, पवित्र बनत नाहीत. काही मुश्किलीने कोटींमधून कोणी आणि काहींमध्ये सुद्धा काही आज्ञाधारक निघतात. इथे तर श्रीमत मिळते. तुम मात पिता ही एकाचीच महिमा आहे. परंतु मनुष्य जाणत नसल्या कारणाने श्रीकृष्णासमोर लक्ष्मीनारायणासमोर म्हणतात, तुम मातपिता. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. आता लक्ष्मीनारायण प्रारब्ध भोगतात. त्यांना स्वतःची मुले आहेत
आपण त्यांना कसे म्हणू शकतो की तुम मात पिता? वास्तविक ही महिमा एकाचीच आहे. गाण्यामध्ये ऐकले की उच्च ते उच्च आहेत शिवबाबा, सर्वांचे सद्गती दाता, सर्वांना शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाणारे. तर अशा बाबांच्या श्रीमतावर जरूर चालले पाहिजे. समजतात देखील मातपित्याकडूनच 21 जन्मांसाठी भरभरून सुख मिळते. परंतु अशा श्रीमतावर कोणी मुश्किलीनेच चालतात. अतिशय श्रेष्ठ वारसा मिळतो. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांसाठी तळहातावर स्वर्ग घेऊन आलो आहे. जेव्हा श्रीमतावर चालाल तेव्हा लायक बनाल. पावला पावलावर मत घ्यायचे आहे. मतावर चालला नाहीत तर उच्चपद प्राप्त करू शकणार नाही. स्वर्गामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते हे कोणाला माहीत सुद्धा नाही. आधी आपण सुद्धा म्हणत होतो अमका स्वर्गवासी झाला, किंवा कोणा संन्यासाचा मृत्यू झाला तर म्हणत होतो ज्योती ज्योत समाया. परंतु कोणी जात नाही. जीवनमुक्ती अथवा मुक्तिदाता एकच बाबा आहेत. ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. ती आहे निराकारी दुनिया. निराकारी बाबा आणि निराकारी आत्मे तिथे राहतात, ज्याला परमधाम सुद्धा म्हटले जाते. सायन्स घमेंडी असे समजतात की इथेच जन्मतो आणि इथेच मरतो. जसे काही मच्छर. सृष्टीच्या चक्राविषयी कोणालाही माहिती सुद्धा नाही आहे. सर्वव्यापीच्या ज्ञानामुळे कोणी काहीही समजू शकत नाही. आता तुम्हाला बाबा मिळाले आहेत. म्हणतात, मुलांनो आता परत चला. मी कल्पापूर्वीप्रमाणे सर्वांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुमच्या आत्म्यामध्ये खूप खाद पडली आहे. सर्वांचे आत्मे तथा शरीरे कलियुगी झाली आहेत. त्यांना पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तुम्हा मुलांची आत्मा सतोप्रधान होती तेव्हा सतयुगी दुनिया होती. पवित्र आत्म्याचे पवित्र सोन्याप्रमाणे शरीर होते. त्याला खरा दागिना म्हटले जात होते. आता तर काय झाले आहे, 1% सुद्धा खरे सोने राहिलेले नाही आहे. खाद पडली आहे. आता बाबा म्हणतात, फक्त माझी आठवण करा तर सच्चे सोने बनत जाल. आत्मा उडायला लागेल. आता पंख तुटलेले आहेत. जसा पुरुषार्थ कराल तसे पद प्राप्त कराल. किती उच्च शिक्षण आहे. भगवान वाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो, ज्यामुळे तुम्ही राजांचेही राजा बनाल. विकारी पुजारी राजांचे सुद्धा पूज्य बनतील. विकारी पुजारी राजांचे सुद्धा पूज्य बनतील. गायले सुद्धा आहे, आपेही पूज्य आपेही पुजारी. तुम्ही जाणता आपण तेच पूज्य देवी देवता होतो. मग तेच पूज्य चंद्रवंशी बनलो. आपण तेच पूज्य आणि पुजारी बनतो. बाबा येऊन पुजारीपासून पूज्य बनवत आहेत. आता ज्ञान जिंदाबाद अर्थात जिवंत होत आहे. ब्रह्मासो ब्रह्मा कुमार कुमारींची रात्र आता पूर्ण होते. रात्र केव्हापासून आरंभ होते हे शास्त्रवादी जाणत नाहीत. ब्रह्माचा दिवस सतयुग त्रेता द्वापरच्या आधीपासून रात्र सुरू होते. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहेत. आता 84 जन्म पूर्ण करून आपण पुन्हा राज्यभाग्य उपभोगणार. सतयुगामध्ये हे ज्ञान असणार नाही. तिथे आहे प्रारब्ध. तिथे देखील तुम्ही आपल्या पित्याकडून वारसा घेता, परंतु ते यावेळचे प्रारब्ध आहे जे 21 जन्म चालते. भारतावरच सारा खेळ आहे. सतयुगामध्ये जे देवी देवतांचे राज्य होते ते आता आसुरी बनले आहे. प्रजेवर राज्य आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, हियर नो इव्हिल, सी नो इव्हिल. अर्थात वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका. वानराचे एक चित्र दाखवतात. या समयी मनुष्य माकडासारखे बनले आहेत म्हणून माकडाचा चेहरा दाखवतात. गोष्ट या वेळची आहे. याला म्हटले जाते रौरव नर्क. विंचवाप्रमाणे एकमेकांना डंख मारत राहतात.
मुले पित्याचा सुद्धा खून करतात. मायेने सर्वांना घाणेरडे बनवले आहे. भारत स्वर्ग होता, आता हेल अर्थात नरक झाला आहे. 84 जन्मसुद्धा भारतवासियांचेच आहेत. बाबा म्हणतात, मी किती समज देतो. म्हणतात, मी तुमचा मोस्ट ओबिडियंट अर्थात सर्वात आज्ञाधारक पिता आहे. बाबा सेवक, टीचर सेवक, गुरु सेवक. आता मी आलो आहे. पंडे लोक सुद्धा यात्रेकरूंचे सेवक असतात, रस्ता सांगणारे. आता मी तुम्हा मुलांना स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी गाईड बनलो आहे. मुक्ती देतो. इतिहासाची पुनरावृत्ती जरूर होणार आहे. ग्रंथामध्ये सुद्धा म्हटले आहे की हे भी सत, होसी भी सत, एक ओंकार. ही सारी परमात्म्याची महिमा आहे. एका बाजूला म्हणतात अजोनी, दुसऱ्या बाजूला म्हणतात सर्वव्यापी आहे. जिकडे पाहतो तिकडे तूच तू आहेस. बरेच जण असे म्हणतात, आपण इथे अर्थात या दुनियेमध्ये आलो आहोत मौज करण्यासाठी. आता बाबा म्हणतात, मुलांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला बुडविणाऱ्या आहेत. सर्वव्यापीचे ज्ञान बुडवून टाकते. बाबा किती समजावतात. काही तर पटकन निश्चय करतात की बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. यांच्यासारखा गोड पिता मिळू शकणार नाही. स्वर्गाची स्थापना करणारे बाबाच आहेत. जेव्हा बाबा मिळतील तेव्हाच आपण स्वर्गाचे मालक बनू. अशा बाबांना लगेचच आपले बनवले पाहिजे. मला तर मुले पाहिजेत, जी कल्पापूर्वी बनली होती तीच कल्पापूर्वीप्रमाणे येऊन सपूत किंवा कपूत बनतील. स्त्रीची अर्थात ब्रह्मा बाबांची आणि मुलांची जबाबदारी रचयिता बाबांवर आहे. त्यांचे कर्तव्य आहे मुलांना सुद्धा स्वर्गाचा मालक बनविण्याचे. सर्वप्रथम तर स्वतःवर दया करा. असे नाही की बाबा कृपा करतील तर मग सर्वच लक्ष्मीनारायण बनतील. ही मोठी परीक्षा आहे. 8 जणांनाच स्कॉलरशिप मिळते, मग 108 आहेत. लॉटरी आहे ना. बाबा म्हणतात, देहासहित देहाचे जे काही संबंध आहेत ते विसरा. स्वतःला अशरीरी समजा आणि आत्मा निश्चय करा. असे नाही की तुम्ही परमात्मा आहात. ते मनुष्य मग आत्मा सो परमात्मा म्हणतात. असे समजतात आत्मा जाऊन परमात्म्यामध्ये विलीन होईल. जोपर्यंत विलीन होणार नाही तोपर्यंत त्यांना परमात्मा म्हणणार नाही. परंतु परमात्म्यामध्ये कोणीही विलीन होत नाहीत. हा ड्रामा अनादी बनलेला आहे. प्रत्येक ॲक्टरला आपापला पार्ट मिळालेला आहे जो बजावायचा आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये इमॉर्टल अर्थात अविनाशी पार्ट भरलेला आहे. या गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही समजावू शकणार नाही. बाबा येऊन तुम्हा मुलांना आदी मध्य अंताचे ज्ञान देऊन त्रिकालदर्शी बनवतात. चित्रांमध्ये देवतांना तिसरा नेत्र दाखवतात. वास्तविक तिसरा नेत्र ना देवतांना आहे ना शूद्रांना. तुम्हा ब्राह्मणांनाच ज्ञानाचा तिसरा नेत्र आहे, ज्यामुळे तुम्ही सर्वांचे ऑक्युपेशन जाणता. सचखंड आणि झूठखंडाची अवस्था देखील तुम्ही जाणता. तुमच्यामध्ये सुद्धा नंबरवार पुरुषार्थ अनुसार आहेत. ही पाठशाळा आहे. यामध्ये अंधश्रद्धेची कोणतीही गोष्ट नाहीये. आपला कामधंदा सर्वजण करत राहा. फक्त आपल्या बाबांची आणि स्वर्गाची आठवण करा, तर तुमच्याकडे राजाईचा तिलक चालत येईल. आत्माच आठवण करते. संस्कारसुद्धा आत्म्यामध्ये आहेत. आत्म्याशीच बोलतात, मी तुमचा पिता आहे. कल्पापूर्वीसुद्धा तुम्ही वारसा घेतला होता. सूर्यवंशी राज्य केले होते, मग चंद्रवंशीमध्ये गेलात. कला कमी कमी होत जातात, मग वैश्य शूद्र बनलात. आता स्मृती आली आहे की नाटक पूर्ण झाले आहे. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा, तर विकर्म विनाश होतील. श्रीमतावर चालला नाहीत, देह अभिमान आला तर ठोकर बसणार. मग बृहस्पतीची दशा बदलून राहूचे ग्रहण लागते. फारकती अर्थात पळून गेले.
तर रौरव नरकवासी बनतात. बाबा म्हणतात, उच्चपद प्राप्त करायचे असेल तर शर्यत करा. आता उच्चपद प्राप्त कराल तर कल्प मिळत राहील. फक्त एका जन्मासाठी पवित्रतेची प्रतिज्ञा करा, तर 21 जन्म स्वर्गाचे मालक बनाल. आता नरकामधून आपले मन काढून टाका. शिवबाबा तुमच्यासाठी शिवालय स्थापन करत आहेत, जिथे तुम्ही चैतन्य देवता राज्य कराल. तर मग शिवालयाचे मालक बनण्याची इच्छा आहे. फॉलो मदर फादर. जे काही आहे ते सर्व तुम्हा मुलांसाठी आहे. राजा देखील तुम्हीच बनाल. तुम्हीच होता, आता रंक बनले आहेत. बाकी इतर धर्मवाल्यांची गोष्ट नाहीये. देवी देवता धर्मवालेच इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत, म्हणून हिंदूंची संख्या कमी झाली आहे. नाहीतर भारताची संख्या सर्वात जास्त असली पाहिजे. तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत. किती लक्ष दिले पाहिजे. हे खूपच आश्चर्यकारक शिक्षण आहे. वयोवृद्ध, मुले, तरुण सर्वजण शिकतात. आजारीसुद्धा शिकू शकतात. जर बाबा आणि वारशाची आठवण केली नाहीत तर माया थप्पड मारेल. रक्ताने लिहून दिले पाहिजे, मी रात्रंदिवस बाबांची आठवण करेन. शिवबाबांचा हात पूर्णपणे पकडेन. बाबा जे सांगतील ते करेन. शिवबाबा म्हणतात, मुलांचा सांभाळ करा, अर्थात मुलांचे संगोपन करा. त्यातून जे वाचेल त्यातून 2 मुठी शिवबाबांच्या सेवेमध्ये लावा. मग त्याचा मोबदला तुम्हाला इतका मिळेल जितके श्रीमंताचे लाख रुपये दिल्यानंतर मिळते. प्रत्यक्ष फळ मिळते. अच्छा, मातपिता बापदादांची गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. अच्छा, धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, देह तथा देहाचे सर्व संबंध विसरून अशरीरी आत्मा बनण्याचा अभ्यास करायचा आहे. बाबांकडून श्रीमत घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक पाऊल टाकायचे आहे. दुसरा पॉइंट, पूर्णतः अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. दृढ संकल्प करायचा आहे की रात्रंदिवस एका बाबांच्याच आठवणीमध्ये राहीन आणि बाबा जे सांगतील ते अवश्य करेन. हिअर नो इव्हिल, सी नो इव्हिल. आजचे वरदान आहे, एका क्षमेच्या मागे परवाना बनून फिदा होणारे कोटींमध्ये कोणी श्रेष्ठ आत्मा भव. एका क्षमेच्या मागे परवाना बनून फिदा होणारे कोटींमध्ये कोणी श्रेष्ठ आत्मा भव. विस्तार आहे, साऱ्या विश्वामध्ये आपण कोटींमध्ये कोणी आणि कोणीमध्ये सुद्धा कोणी श्रेष्ठ आत्मे आहोत, ज्यांना स्वतःच्या अनुभवातून ही जाणीव झाली आहे की आपण कल्पापूर्वीचे तेच श्रेष्ठ आत्मे आहोत, ज्यांनी स्वतःला क्षमाबाबांवर समर्पित केले आहे. ते फेरी मारून जाणारे नाहीत, परवाने बनून आत्मसमर्पण करणारे आहेत. समर्पित होणे अर्थात मरून जाणे. तर असे जळून मरणारे परवाने आहात ना. जळणे म्हणजेच बाबांचे बनणे आहे. जळणे अर्थात संपूर्ण परिवर्तन होणे. आजचे स्लोगन आहे, बाबांसोबत मिलनाच्या आणि सर्व प्राप्तींच्या आनंदामध्ये राहणे हीच संगमयुगाची विशेषता आहे. बाबांसोबत मिलनाच्या आणि सर्व प्राप्तींच्या आनंदामध्ये राहणे हीच संगमयुगाची विशेषता आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.